नमस्कार, स्मिताज मराठी व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण संत गाडगे महाराजांनी राहुरी येथे सुरू केलेले अनाथ आश्रम पाहणार आहोत। त्याचप्रमाणे त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा ही देखील सुरू केलेली आहे आणि अजूनही या आश्रमाची सेवा सुरूच आहे। हे आहे मेन गेट, येथून आपण आतमध्ये जाणार आहोत। येथे डाव्या साईडला संत गाडगे महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि तिथे जाण्याच्या रस्त्यामध्ये छानशी रांगोळी इथल्या मुलींनी काढलेली आहे। संत गाडगे महाराजांची अगदी जिवंत मूर्ती येथे दिसते आहे। या शाळेच्या मध्यभागी हनुमान मंदिर आहे। अनाथ मुले इथेच राहतात आणि इथेच शिक्षण घेतात। हा परिसर अगदी भव्य आणि दिव्य आहे। येथील कर्मचारी आणि मुले हा परिसर अगदी स्वच्छ ठेवत असतात। आजपासून येथे अखंड हरिनाम सप्ताह चालू झालेला आहे आणि त्यानिमित्त कीर्तनाचे आयोजन केलेले आहे। मुख्य प्रवेशद्वाराजवळ येथील मुलींनी छान सुस्वागतम असे लिहिलेले आहे। येथील कार्यक्रम 7 दिवस सलग चालणार आहे। या कार्यक्रमासाठी टाकलेला मांडव हा अगदी छान सुशोभित केलेला आहे। हे अनाथ आश्रम नगर मनमाड हायवेच्या अगदी जवळ आहे। येथे येणाऱ्यांसाठी पाण्याची अगदी उत्तम व्यवस्था केलेली आहे आणि छान रांजण भरून ठेवलेले आहे। त्याचसोबत ग्लासही ठेवलेले आहेत। येथे राहणाऱ्या मुलांची दिनचर्या ठरलेली आहे। अगदी उठण्याची वेळ, जेवणाची वेळ, अभ्यासाची वेळ हे सगळे व्यवस्थित नियोजन करून ठेवलेले आहे। आणि आता आपण जो बोर्ड पाहतो आहे त्यावर जे नाव लिहिलेले आहे ते तात्यासाहेब आप्पाजी शिंदे म्हणजे माझे पणजोबा आणि पार्वतीबाई म्हणजे माझ्या पणजी यांच्या स्मरणार्थ माझे आजोबा बाळासाहेब शिंदे यांनी या इमारतीसाठी देणगी दिली होती आणि हे मला आज पाटी बघितल्यानंतरच कळाले। सप्त्यासाठी येणाऱ्यांसाठी येथे प्रसाद बनतो आहे। इथे ज्या रूम्स आहेत त्यांना बघा, गडांचे नाव दिलेले आहेत। भूमिपूजन सोहळ्याची पाटी आहे।
या रूमचे नाव विशाळगड असे आहे। ही रूम अगदी भव्य आहे। येथे मुलांना कपडे ठेवण्यासाठी मोठ्या ट्रंक दिसत आहेत, अगदी जुन्या पद्धतीच्या आहेत। त्याचप्रमाणे सगळे बांधकाम हे जुन्या पद्धतीचे आहे। मुलांच्या शिक्षणासाठी येथे वह्या पुस्तकांची सोय केलेली आहे। कीर्तनाची सुरुवात आता झालेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्लॉग्स सोबत।